काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत। भाजपच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली असं वक्तव्य सपकाळांनी केलं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावरील टीकेनं मराठी अस्मितेला ठेच कशी पोहोचते, छत्रपतींच्या अपमानानं अस्मितेला ठेच पोहोचत नाही का, असे सवालही सपकाळ यांनी उपस्थित केले। औरंगजेब जितका क्रूर होता तसेच ब्रिटिश होते, मग ब्रिटिश सरकारला मदत करणाऱ्या संस्था, संघटना आणि नेते यांची स्मारकं, पुतळे आणि संस्था उखडून टाकण्याचं धाडस बजरंग दल, विश्व हिंदू परिषद करणार का, असा प्रतिप्रश्न सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। दरम्यान नारायण राणेंनी सपकाळ यांच्यावर टीकास्त्र टाकलंय। हर्षवर्धन सपकाळ यांचा सगळा राजकीय इतिहास काढतो, महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुमचं किती योगदान आहे ते सांगा आणि मगच बोला, अशी टीका राणेंनी केली आहे। विचित्र आणि क्रूर पद्धतीने हे शासन वागत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील जे सरकार आहे एकामागे एक अनेक प्रकरणं समोर येत आहेत। जो सध्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा जो कारभार आहे, हा कारभार व औरंगजेबाचा कारभार हा एकसारखाच असल्याचं विधान हे मी काल केलं होतं। यात कुठल्याही प्रकारचं कुठली चूक नाही। आमच्याकडे कोण आले? मी गेलो नाही, काँग्रेसचे नेते आले। आता या विषयात, जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये। आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही, त्यामुळे तो विषय आजचा माझा नाहीये। हर्षवर्धनाचा पूर्ण इतिहास काढ तू सगळा, आणि तुझाही राजकीय इतिहास काढ तू। या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुझे योगदान सांग आणि मग या विषयावर बोल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।